पुढची बातमी, पुढचा खास रिपोर्ट। पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट करणं आता मेटाला चांगलंच महागात पडणार आहे। पंतप्रधानांचा व्हिडिओ का रिस्ट्रिक्ट केला याची विचारणा करण्यासाठी सरकारनं मेटाच्या ग्लोबल हेडला आता समन्स बजावलाय। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि एआय मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल केलाय। पंतप्रधान मोदींचे व्हिडिओ का डिलीट केले? मेटा पुढे या, उत्तर द्या। मेटाच्या कपाळी सोटा। दिल्लीत आंदोलन पेटलेलं असताना पंतप्रधान मोदींनी जेनझीला उद्देशून पहिला इंस्टाग्राम व्हिडिओ केला। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारनं काय पावलं उचलली याबद्दल माहिती देणारा मोदींचा तो व्हिडिओ होता। धक्कादायक म्हणजे मेटानं सोशल मीडियावर मोदींचा हा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट केला। पंतप्रधान मोदींनी रात्री 12 नंतर हा व्हिडिओ पोस्ट केला होता। फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। रात्री 1:30च्या सुमारास मोदींचा हा व्हिडिओ मेटानं रिस्ट्रिक्ट केला। हा व्हिडिओ का रिस्ट्रिक्ट करण्यात आला हे विचारण्यासाठी ज्यावेळी CY या पर्यायावर क्लिक केलं तेव्हा द अटॅच्ड मीडिया इजंट अवेलेबल इन युअर रिजन ड्यू टू द लीगल रिक्वेस्ट म्हणजेच कायदेशीर विनंतीचं पालन करत हा व्हिडिओ रिस्ट्रिक्ट करण्यात आलाय असा मेसेज येत होता। पंतप्रधान मोदींचा हा व्हिडिओ मेटानं रिस्ट्रिक्ट केल्यानं एकच गोंधळ झाला। सोशल मीडियावरती अपलोड झालेला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओवरती मल्टिपल टाइम्स आणि एकाच वेळेला जर स्पॅमिंग सारखे आणि रिपोर्टिंग सारख्या ज्या ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या तर ऑटोमॅटिक तो जो व्हिडिओ असतो तो बऱ्याचदा बॅन केला जाऊ शकतो। ही पहिली मेथड आहे। तर दुसरी मेथड, वेबसाईट्समधल्या काही जर त्रुटी रिपोर्ट न करता हॅकरनी त्याचा जो मिसयूज केला गेला तर तो सर्व्हरवरून त्या व्हिडिओवरती जो आहे तो अटॅक करू शकतो आणि तो डिसेबल करू शकतो जेणेकरून व्ह्यूअर्सला तो दिसू शकत नाही। मोदींचा हा व्हिडिओ डिलीट का केला असं विचारल्यानंतर कंपनीनं ही चूक असल्याचं सांगून तो व्हिडिओ पुन्हा पूर्ववत केला। कंटेंट चुकून काढून टाकण्यात आला होता। आता व्हिडिओ पूर्ववत करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। मात्र हा प्रकार सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घेतलाय। माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाच्या ग्लोबल हेडला बोलावल्याचं समजतंय। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि एआय मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पण जेव्हा ते लक्षात आले आणि अधिकृत चॅनलच्या माध्यमातून त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कळवण्यात आले त्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ परत रिॲक्टिव्ह केला गेला, कारण सर्व्हरवरती तो व्हिडिओ जो असतो त्याची कॉपी असते तो ॲक्टिवेट केला गेला। आणि हा प्रकार का घडला, कसा घडला आणि असा परत घडू नये याच्यावरती सोशल प्लॅटफॉर्म जे आहे ते आता योग्य ते त्यांच्या नियमांमध्ये जे आहे ते अपडेट सुद्धा करणार आहे। भारतासारख्या देशात जिथे राजकारण, निवडणुका आणि जनजागृतीसाठी सोशल मीडिया हे एक प्रमुख आणि संवेदनशील माध्यम आहे तिथे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। या घटनेमुळे मेटा आणि इतर सोशल कंपन्यांचा भारत सरकारसोबत अधिक चांगला समन्वय राहायला हवा हेही अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।